नमस्कार भाऊ बहिणींनो. तर बघू शकता आमच्या इकडं पाऊस कसला आहे. हो का, लय पाऊस आलाय, लय 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 पाऊस आलाय. तर बघू शकता नवीन बंगल्यात काय पाऊस लागा नाही, पण जुन्या बंगल्यात ना काय निघूच वाटत नाही, गारवा. आणि नवीन बंगल्यात तर काय गादी भिजायला लागली दिशान किती. तर लय पाऊस आलाय, लय 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 रिमझिम पावसानं तुझी आठवण येईल, त्या झिमझिम पावसानं ग पोरी तुझं वाटा भिजल ग. काय हाय की गाणं ते म्हणायचं आपलं तसं. एवढा नाही लागत तिथं पाऊस, ते वरटती बघा आई साहेबीन. आणि बानूला जरा भिजवलं, म्हणलं घामुळ्या ही जाते त्या, म्हणून बानूला भिजवलं तर बानू लागले वरडायला. ये तो का कुठं चालली, कुठं चालली, भू चालली. तर अशा पद्धतीने मी पण भिजली म्हणून तुम्हाला दिसत असं. पहिल्या पावसात भिजायचं असतं हो, पण पहिला नाही, दुसरा पाऊस आहे, तिसरा पाऊस असेल कदाचित. कारण एकदा जत्रेच्या तोंडात पडला होता तेव्हा एवढा पडला नव्हता, फक्त थोडासा वाटा भिजला होता. अशा पद्धतीने पडला होता. आणि गेल्या 3-4 दिवसात एवढा पाऊस पडला की 3 तास पाऊस चालू होता की डायरेक्ट आमच्या वड्याला पाणी खळ 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 खळच व्हायला लागलं. मग मासं पण आलं, मग माणसं चालली मासं धरायला. मी म्हणलं काय झालं, काय आणताय घाण पिशव्यानी. तर ते म्हणले मासं चिंगळ्या सर्द्या होते ते ना, मग चिंगळ्याची रस्सा प्यायचा, मग दवाखान्यात जायची पण गरज नाही म्हणून ती चिंगळ्या आणते ती. आणि पहिल्या पावसातले चिंगळ्या लय गोडझार लागते, ते कालवण पण लय भाजी मस्त लागते. आमच्या इथं नाही ते हो, आणल्या आणते ती शेजारी पाजारी, त्यांचंच बघायचं आणि त्यांनाच बोलायचं. कूलर चालू आहे पावसात सुद्धा, कारण गरमच तेवढं होतंय भिजली तरी मी. आणि बाणूचा इथं चाललाय खेळ, ठीक आहे, खेळ चाललाय बाणूचा. कारण बाणूला 24 तास हवाच लागती, आणि हवा नसलं की तिचं हवाच पॅक होती. म्हणून तर बऱ्यापैकी पाऊस आपला झालेला आहे बाहेर. पण कसं आहे, नव्या बंगल्यात एक सुद्धा टिपका पडत ना. पण जुना बंगला, नव्या बंगल्यात गेले की जुन्या बंगल्यात पाक टाचच भरतोय. ही पाक कूलरच्या हवेने तर वाळलंय, नाहीतर मरणाचं वलं होतं किचकिच. आणि या जुन्या घरात कसं, म्हणजे जुन्या बंगल्यात कसं की हवा चांगली लागते, आणि कूलरची तिथं सुई नाही नवीन बंगल्यात लावायला, कारण पत्र आहेत, त्याला असं ठोकायला येणार नाही, आपल्याला ती ठोकून घ्यावं लागल. अजून बरंच काम आहे नवीन बंगल्याचं. निवारा तर झाला, पण अजून त्या उंबरं आहे का नाही तिथं बारकी नळी बसवायची पाणी बाहेर जायला, कारण आतमध्ये पाणी जातंय. आणि अजून अँगल आहेत ना, अजून 4 अँगल कमी पडलेत, कारण वरनं लावायचे तर आपल्याला अँगल. कारण भ्याव तर वाटतंय व, आमचं घर उडून गेलतं म्हणून लय भ्याव वाटतंय. म्हणून म्हणलं अजून 2 अँगल आणायचं का होईना, म्हणलं लावायचं. म्हणलं मस्त कर्ज झालंय दुनियाचं आपल्यावर, पण काय कर्ज केल्याशिवाय तर निवारा होत नाही. माणूस म्हणतं ना, लग्न करून बघावं का घर बांधून बघावं, निदान लग्न तरी करावं नाही तर घर तरी बांधावं, असं नियम आहे व. दोन्ही संघच कामं करत नाही, ती पहिली परंपरा अजून चालू आहे अजून. तर मला हे बोलायचं होतं तुम्हाला, बाकी काय नाही. कसं आहे तुमचं, तुमच्याकडं पाऊस पाणी सांगा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये. आमच्याकडं तर चांगला मस्तपैकी आहे. जेव्हा घर नव्हतं तेव्हा लय पाऊस येत होता, आणि जेव्हा आता बंगला आपला नवीन झाला तर एवढा पाऊस नाही की पावसाचं नुसते वाट बघून बघूनच कंटाळा यायला लागला. म्हणजे बघा, ज्याला घर नसतंय, म्हणजे बरेच लोक असे आमच्या गावात आहेत की त्यांना घरं नाहीत. पण मी म्हणजे एवढीच अपेक्षा करते देवाकडं की बाबा मला जसा निवारा झालाय तसा त्यांना पण होऊ दे. आता मी एवढी मोठी नाही की मी त्यांना हे करून द्यावं किंवा मदत करावं. आपल्याला मदत केलेली आहे, त्यामुळं तुमच्या आशीर्वादाने आपला नवीन बंगला उभा झाला आहे. कारण माझ्याकडे एवढं नव्हतं जमीन की जाऊन आपण चला बरं पाठदिशीन
अर्धा एकर इकावा आणि घर बांधावा तेवढे माझे नाही. आम्हाला जमीन जमीन मारण्याची होती, पण आमच्या चुलत्यांनी इकून टाकली कवाच्या काळात. ज्वारी वाटणी, परत माझ्या वडिलाचं नाव लागलं अज्ञान म्हणून. नाही तर आमच्या वडिलांनी चाकऱ्या केल्या, भरपूर काय केलं, पण लोकांचं मरणाच्या चाकऱ्या केल्या, पण कधी जिमनीला हात घातला नसता ही गॅरंटी मला आहे. कारण आजपर्यंत ही दुनिया त्यांनी दाखवली म्हणून 4 घास त्यांना सुखाचं खायला भेटते. आणि माझ्यात हिंमत आहे हो, मी कष्ट जिथं लात घालेल तिथं माझी कष्ट करायची हिंमत आहे. अजून पण करणार. जोपर्यंत माझा हात पाय चालतात ना तोपर्यंत मी कष्ट करणारच. आणि लेकरा बाळांसाठी नाही बापासाठी कमवून ठेवणार मी. कर्ज आपल्याला झालं 20-30 हजार, आज ना उद्या फेटून जाईल कामाला जाऊन. पण कामाचं एकल्या माणसाचं घरात कामावा म्हणजे घरात खावा का बाणूचं दुधाचं बघावं की घरात काय म्हणून लागत नाही. प्रत्येक गोष्ट लागते घरामध्ये. पळीवर तेल नसलं तरी सगळं पाक पूर्ण उपाशी राहतंय माणूस. घरात पिठाची चिमट नसली तर माणूस उपाशी राहतंय. म्हणून ही करावंच लागतंय. कष्ट ही बाईला करावंच लागतंय, गड्यालाही करावं लागतंय. पण बाईच्यात आणि गड्यात आसमानचा फरक आहे. बाई झाली तर देवीचं रूप पण होती, म्हणजे तिला तसं खंप्या राहावं लागतंय. कारण दुनिया कशी आहे तुम्ही तर बघताय. एक कराय गेलं की भलतंच उठवतात अशी दुनिया आहे. पण दुनियाच्या तर याच्यावर चालीवर चालायचं म्हणलं तर ती दुनिया आपल्याला चलू पण द्यायची नाही आणि खाऊ बी द्यायची नाही, मरू बी द्यायची नाही, जगू बी द्यायची नाही. त्यामुळं ते आपण ठरवायचं की आपल्याला जगायचं की मरायचं. सांगायचा उद्देश एकच आहे. ओ भावा बहिणींनो, तुमच्या आशीर्वादाने माझं लई चांगलं आहे, सुखाचं घास आहे. भले मी कामाला जाते, कष्ट करते. आता तुम्ही मला म्हणसान की दाखवायचं, नको बाई, मी काम काय दाखवणार नाही. पण जेव्हा वेळ येईल तेव्हा तर मी दाखवणारच आहे का नाही. तेवढी माझ्यात हिंमत पण आहे की मी समोरच्याला आरपार म्हणजे करू शकते. म्हणजे ज्याने मला नडेल त्याला मी तोडल, असं माझ्यात तेवढी ताकद पण आहे. कारण आपण एकतर कुणाच्या वाटाला जात नाही आणि माझ्या वाटाला गेलं तर मी सोडत नाही. कवर गप बसायचं हो, मर्यादा असते गप बसायची, पण मी गप नाही बसत. म्हणूनच अख्खं गाव आपल्याला नवजत नाही की खरंच बाबा कष्ट करून जगती, आईबाप जगवती आणि लेकरं बाळा जगवती. आज मी एवढे दिवस झालं इथं आहे, पण कुणाचं मला 5 रुपयाची मदत नाही. आता कुणाची म्हणलं तरी दळबद्रेची, या पोरींच्या बापाची, व मी कुणाला बोलत नाही ते. कारण त्यांच्यापासनं माझं वाटोळं झालं, त्याच्यापासनं भरपूर अशा म्हणजे ते मनात तर शिव्या आहेत त्याच माझ्या, पण येतात तोंडामध्ये कधी कधी, म्हणून मी बोलत असते. कारण त्याचं नावच मी ठेवलं की दळबद्र्या. कारण त्या दळबद्र्याला या धर्तीवर जन्म घेऊन लय मोठी चुकी केली आणि त्या आईबापांनी तर भरपूरच मोठी चुकी केली. कारण मी म्हणत नाही की असं माणसं आहेत या जगात आहेत, पण एवढी पण स्वार्थी नसावा की एखादा लेक मातीचं वाटोळं करावं, आहे का नाही. एवढी स्वार्थी नसावं. ज्या बाईच्या मागं आईबापाशिवाय दुसरं कोणच नसेल त्या लेक मातीचं कधीच वाटोळं करू नये. आणि चांगलं असेल तरच चांगलं करा, चांगलं नसेल ना तर बिलकुलही त्याच्यात रिक्स घेऊ नका. कारण विश्वास लय मोठी गोष्ट आहे. आता तुम्ही मला म्हणसान कसं माझं पण कुणीतरी वाटोळंच केलेलं आहे पुढं होऊन, तशी तर पाहुणी येत नाही ती. कुणाची नावं घेऊन काय फायदा आहे. आता वेळ निघून गेलेली आहे, त्यामुळं नाव काय घ्यायची गरज नाही मला. पण कुणाचं वाटोळं करू नका इथनं पुढं. म्हणजे माझं जसं झालंय तसं मी तुम्हाला सांगते की जरा जपून, ज्याच्याकडे लेक माती, माझ्याकडे पण आहे लेक माती, पण ज्याच्याकडे लेक माती आहे त्यांनी आईबापांनी सावध राहा. कुणी गोलगोल बोलण्यावर लक्ष ठेवू नका. कारण लय मोठा विश्वास ठेवू पण नका. कारण मी विश्वास एवढा मोठा ठेवला की त्यांनी माझा विश्वासघात झालेला आहे. त्यामुळं माझा कुणावरच विश्वास नाही पहिली गोष्ट. आता जाऊ द्या, कुणाची नावं घेता, ज्याची नावं घेईल त्याला राग येतं, पण कळण्यावर को इशारा काफी आहे. कसं आहे, लेक माती आहे, माझी जशी सगळ्याचीच असती, तुमच्या तशा सगळ्याच्याच असतात, असं काय नाही. पण विश्वास ठेवू नका. जे पण करचाल
सोच समज कर करा आणि ध्यान देऊन करा. विश्वास जोपर्यंत आपला बसत नाही ना तोपर्यंत विश्वास ठेवू नका. गोर गोर बोलण्यावर तर बिलकुलच ठेवू नका, कारण मी फसले तुम्ही फसू नका. एवढंच मला सांगायचं आहे. तर आमच्या इकडला पाऊस उघडला आहे आता, कारण थोडा चालता लय आला नाही आणि ती लाजुळा पाऊस आहे ती संध्याकाळनं पाऊस आहे. आणि माझं काही चुकलं असेल तर तसं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण मला जसं वाटतं तसं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आणि अजून मी सांगायचा प्रयत्न करेन. कारण मी बानूची कहाणी माझी कहाणी मी सांगायला चालू करू की नको करू हे तुम्ही मला सांगा. मला तर वाटतं करावी, पण एका वेळेने वाटतं की लोक नावं ठेवतात. तर चला हेड लय मोठा झाला आपल्याकडे एवढे नेट नाही, बरोबर का नाही. तर हेड आवडला असलं तर नक्कीच आपल्याला काय करायचं आहे, एक लाईक शेअर करायचं आहे. तर चला बाय.